एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। गोकुळवर कारवाईची टांगती तलवार आहे। दूध संघाची याचिका जी ती हायकोर्टाने फेटाळली। दूध संघाच्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला। अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय। चाचणी लेखापरीक्षणाला स्थगिती मिळण्यासाठी ही याचिका करण्यात आली होती आणि आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये सत्तांतर झाल्यानंतर अनेक प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिक यांनी केला होता। याबाबत त्यांनी दूध संघाची चाचणी लेखापरीक्षण करण्यात यावं अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली होती। लेखापरीक्षणाचा आदेश देण्याचा दुग्ध विभागाला अधिकार नसल्यानं कार्यवाहीला स्थगिती द्यावी अशी मागणी जी ती गोकुळकडून करण्यात आली होती आणि ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली। याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। ज्ञानेश्वर, काय तपशील? गोकुळ दूध संघावरती सध्या आता कारवाईची टांगती तलवार आहे असंच म्हणावं लागेल, कारण गोकुळचं सध्या लेखापरीक्षण दुग्ध विकास विभागानं सुरू केलेलं आहे। या लेखापरीक्षणाला स्थगिती द्यावी अशा पद्धतीची मागणी आहे ते सत्ताधारी गटाने उच्च न्यायालयात केली होती। मात्र ही मागणी आता उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे आणि या लेखापरीक्षण अहवालाला किंवा ऑडिटला सहकार्य करावं अशा पद्धतीचे आदेश आहेत ते दिलेले आहेत आणि त्यामुळे गोकुळ दूध संघावरती आता कारवाईची टांगती तलवार आहे ती होऊ शकते, कारण लेखापरीक्षणामध्ये यापूर्वी अनेक त्रुटी आहेत त्या आढळल्या होत्या आणि मुख्यमंत्री दुग्धविषमध्ये त्यांनी सुद्धा या संदर्भातलं केलं होतं आणि गोकुळने या संदर्भातला कसा करावा अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती। मात्र अद्यापही गोकुळने या संदर्भातला खुलासा केला, तर अशा पद्धतीचा गोकुळकडून योग्य तो खुलासा नाही आला तर मात्र गोकुळवरती एकूणच कारवाई होऊ शकते। या ठिकाणी पाहायला गेलं तर शौमिका महाडिक या सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। विरोधी गटाचे त्या संचालक आहेत आणि गोकुळ संदर्भात त्या वारंवार जो कारभार आहे तो कारभार उघड करण्याचा प्रयत्न किंवा गैरव्यवहार उघड करण्याचा प्रयत्न आहे तो त्यांचा नेहमीच असतो आणि त्यात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि सरकारनं सुद्धा आता या संदर्भात योग्य ती दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे येत्या काळात गोकुळचं नेमकं काय होतं तेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पुढे बघूयात, धुळे सोलापूर हायवेवर चक्काजाम झाला आणि या मार्गावर लावलेले बॅरिकेड्स आंदोलकांनी हटवले। संपूर्ण रस्त्यावर मराठा आंदोलकांनी कब्जा केला। हजारोंच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावरती उतरला। रस्त्यात मराठा बांधवांच्या गाड्या अडवून ठेवल्याचा आरोप करण्यात येतोय आणि थेट दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये आपण पाहू शकतो की धुळे सोलापूर हायवेवर चक्काजाम झाला। या मार्गावर लावलेले बॅरिकेड्स आंदोलकांनी हटवलेत आणि संपूर्ण रस्त्यावर मराठा आंदोलकांनी कब्जा केलाय। हजारोंच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय। रस्त्यात मराठा बांधवांच्या गाड्या अडवून ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। सिद्धार्थ, काय परिस्थिती आहे आता तिथे? मोर्चाला आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाजाच्या आंदोलनाला जेवढी गर्दी असते तशीच गर्दी आज सुद्धा या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करेल की चार बाजूनी गर्दी आहे आणि हा चौकात आंदोलन सुरू आहे। चारही बाजूला फार मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आलेले, जवळपास 400-500 गावची लोक या ठिकाणी आलेले आहेत। अजून काही लोक या ठिकाणी येणार आहेत। बरीच गर्दी या ठिकाणी होईल। आपण बघतो की सोलापूर धुळे महामार्ग जो आहे पूर्णपणे बंद झालेला आहे। पूर्ण ट्रॅफिक या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। छतावर सुद्धा लोक बसलेली आहेत आणि आणखी काही लोक येणार, कारण बऱ्याच गाड्या ज्या आहेत ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या आहेत। फार मोठा मोर्चा हे आंदोलन आहे आणि एकच मागणी आहे, सरळ सरळ मराठा आरक्षणाला आता ओबीसीतून आरक्षण द्यावं, मराठा समाजाला ओबीसीमध्ये ग्राह्य धरण्यात यावं। महिलांची संख्या सुद्धा आपण बघू शकतो। गावखेड्यातल्या या महिला पूर्ण काम धंदे सोडून या ठिकाणी आलेल्या आहेत, कारण समाजाची मागणी फार मोठी आणि महत्त्वाची आहे। या ठिकाणी एक विशेष व्यक्ती सुद्धा आहेत, राजेश टोपे यांच्या पत्नी सुद्धा या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। आई, थोडी एक जागा द्या ना। काय म्हणाल मॅडम? फार मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग जास्त आहे, कारण खूप दिवसांपासूनचा संघर्ष चालू आहे। आपण बघितलं की आतापर्यंत बरेच आंदोलनं झाली। मला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे, सरकारने थोडा विचार करावा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार व्हावा ही विनंती। मध्यंतरी मोर्चे थोडे शांत झाले होते, कमी झाले होते, पण आजपासून तुम्हाला वाटतं की मोर्चाची सुरुवात होईल, नांदी आहे? नाही, मला नाही वाटत की शांत कधी झालं होतं। आंदोलनं चालू होतीच, पण इथून पुढे चालू होतील असं वाटतं, कारण सुरुवात झालेली आहे। टोपे साहेब नाही आले? नाही, टोपे साहेबांना आज मीटिंग होती, पवार साहेबांनी बोलवल्यामुळे साहेब तिकडे गेले।
तुम्ही प्रतिनिधी म्हणून हो, मी त्यांची प्रतिनिधी म्हणून आलेली आहे. निश्चितपणे बघितलं महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामस्थ महिला सुद्धा आहेत. आई, काय म्हणणं आहे तुमचं? आरक्षण भेटलंच पाहिजे, कारण आम्ही सारे मराठा समाज एकत्र आलेलो आहेत. त्यासाठी मराठ्याला आरक्षण भेटलंच पाहिजे. आता इथून मोर आता असंच सुरू राहणार आहे. शिकणाऱ्या पोरांची कशी अडचण आहे आरक्षण आहे? आता 90% मार्क असून सनी त्यांना भेटत नाही समजा. हे मग आता हे आलंच पाहिजे ना लेकरायला शिक्षणासाठी. मग आता सरकारने हे आरक्षण द्यावाच ही अशी विनंती आहे. निश्चितपणे भावना तीच आहे. अजून काही ग्रामस्थ महिला आहेत. काय म्हणणं आहे आई तुमचं? आमचं म्हणणं आहे आमच्या पोराला नोकरी मिळायलाच पाहिजे. आमचे पोरं शिकून इतके पडलेत, दारू पितात, कांडू करतात, आत्महत्या करतात. त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे. आम्हाला एवढ्या मार्क घेऊन काय उपयोग आहे? इतकं हे करून कष्ट करून शिनी काय उपयोग आहे? आमचे पोरं पडलेत तसे त्यांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे. आरक्षण भेटलंच पाहिजे. आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. बघतो आपण या अगदी ग्रामस्थ साध्या महिला आहेत. या गावात राहणाऱ्या शेतात राबणाऱ्या महिला आहेत, पण त्यांची सुद्धा भावना आपण समजून घ्यायला पाहिजे की आरक्षणासाठी त्यांची कशी भावना आहे. लहान मुली सुद्धा आल्या. ताई, काय म्हणणं आहे तुझं बेटा? माझं म्हणणं आहे आरक्षण मिळायला पाहिजे. तुझं बेटा? मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यांना मोठे मोठे मार्क घेऊन पण मागतात. आरक्षण मिळालंच पाहिजे. एक मराठा लाख मराठा. इतके मोठे मार्क घेऊन पण त्यांना मागं दिलं जातं, कारण की दुसऱ्यांना एक मार्क कमी पडून पण त्यांना नोकरी लागली जाते. आम्हाला इतकी मेहनत करून शिकून सवरून पण आम्हाला आरक्षण मिळत नाही. निश्चितपणे बघितलं आपण अत्यंत खेडवळ महिला आहेत, त्यांच्यापर्यंत आरक्षणाची धग पोहोचलेली आहे. आरक्षणाबद्दलच्या ज्या काही अडचणी आहेत अगदी लहान मुली असतील, ग्रामीण भागातल्या महिला असतील, यांच्या पर्यंत सुद्धा पोहोचले आहेत. निश्चितपणे हा मोर्चा अत्यंत महत्वाचा या ठिकाणी आहे. कारण आजी, तुम्हाला बोलायचं काय? बरं, एक मिनिट. सगळ्या महिलांना बोलायची इच्छा आहे, बोला. माझ्या इच्छेने आम्ही उपोषणला बसून बी आम्हाला सरकारने आरक्षण दिलंच नाही. आम्ही 5 बारे आरक्षणला बसलो, 60 पिंपळगाव, तरी आरक्षण नाही भेटलं. आमचे लेकर गल्लीने हिंडत आहेत, गल्लीने लेकर हिंडत आहेत. आम्ही शेतकरी समाज आहे, आम्ही काम करून शिकत होत त्याला, तरी बी सरकार आम्हाला आरक्षण नाहीच देत. आम्हाला आज आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही उठणारच नाही तिथून. आज काय काय लढा केला पाहिजे? हा, काय भांडण केलं पाहिजे सरकार? मग आम्ही इथं बसून राहू आता आणि काय भांडण व्हायचं? जे होईन ते होईन आमच्या जीवाचं, पण आमच्या लेकराला आरक्षणच पाहिजे. आणि आपण बघतोय की मराठा बांधवांनी या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे. याबद्दलच्या भावना आमच्या प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी जाणून घेतले. काही झालं तरी आरक्षण मिळालं पाहिजे, ही मागणी जी ती पुन्हा एकदा होताना दिसते. मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसल्याचं आपण बघतोय. जालन्यातल्या शहागड इथं मराठा समाजाने जनआक्रोश आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील सवलत देण्यात यावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होते. शहागड इथल्या पैठण फाटा या ठिकाणी हे आंदोलन होत असून आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने जे आहे ते मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी सहभागी झालेला आहे. आपण बघू शकता की शहागडचा हा पैठण फाटा जो आहे तो जाम झालेला आहे. मोठ्या संख्येने जे आहे ते मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी जमा झालेला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही आरक्षण द्यावं, सरसकट कुणबी समाजाला प्रमाणपत्र द्यावं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं, ही मुळात मागणी जी आहे ती या आंदोलनकर्त्यांची आहे. मोठ्या संख्येने जे आहे ते मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे. आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत. दादा, मला सांगा की काय तुमची मागणी आहे, कशासाठी तुम्ही इथं आलात? खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. याच्या आधी 2 वेळेस मराठा समाजाला आरक्षण भेटलं, परंतु 50% मर्यादा ही सुप्रीम कोर्टाने घालून दिली असल्यामुळं 50% वरचं हे आरक्षण 2 वेळेस टिकलं नाही. 1967ला 180 जाती ह्या ओबीसी मध्ये समाविष्ट केल्या गेल्या, परंतु मराठा समाज ही जाणून बुजून वगळली. म्हणून आमची या ठिकाणी मराठा समाजाची मागणी एकच आहे की कुणबीचे प्रमाणपत्र हे मराठा समाजाला मिळालेच पाहिजे
आज या ठिकाणी मनोज पाटील जरांगे यांच्या माध्यमातून मराठा समाजाचा या ठिकाणी उद्धार होणार आहे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. माझी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांना विनंती आहे की तुम्ही आमच्या या आंदोलनाची, या शांततेत चालणाऱ्या आंदोलनाची आपण दखल घ्यावी. आता आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे. हजारोंच्या संख्येने जे आहे ते आणि या ठिकाणी मनोज पाटील जरांगे शहागड जालना. पुढे पाहूयात. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटर इथं या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचं कळतंय. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यशवंतराव चव्हाण संकुलात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आणि या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अखिल भारतीय नाट्य परिषदेचं 100वे नाट्य संमेलन हे करण्याच्या संदर्भात साहेबांची माझी चर्चा होती. ती सविस्तर चर्चा साहेबांबरोबर झालेली आहे. साहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार अखिल भारतीय नाट्य परिषदेचं 100वे नाट्य संमेलन सगळ्या नियामक मंडळाला विश्वासात घेऊन ती जागा आम्ही निश्चित करू. मला असं वाटतं की 2 टप्प्यामध्ये हे नाट्य संमेलन होईल. सुरुवात नाट्यसंमेलन, शुभारंभ आणि समारोप अशी 2 नाट्यसंमेलनं यावर्षी होतील. पुढील बातमी अशी. बोदवडमध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत बोदवड मुक्ताईनगर या 2 तालुक्यांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम करण्यात आलं आणि या पुलावरून आता राजकारण चांगलंच तापू लागलंय. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर आमदार एकनाथ खडसे यांनी आरोप केलेत आणि या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं असून अधिकृतपणे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हा पूल सुरू केल्याचा आरोप खडसे यांनी केलेला आहे. तर या पुलाची मंजुरी 2016 मध्ये झाली असून एकनाथ खडसे यांनी कोणत्या ठेकेदाराला हे काम दिलं हे त्यांनी तपासावं असं चंद्रकांत पाटील म्हणाले. हा रस्ता अनाधिकृतपणे इथल्या स्थानिक आमदाराने मोकळा केला होता. या रस्त्याला जे बांधकाम आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे पूर्वीपासूनच काम सुरू असतानाची या ठिकाणच्या परिसरातल्या नागरिकांची तक्रार होती. या संपूर्ण रस्त्याच्या बांधकामाची चौकशी केली पाहिजे आणि ठेकेदाराचं बिल या ठिकाणी थांबवलं पाहिजे आणि या रस्त्याची पुनर्बांधणी केली पाहिजे अशी मी मागणी सरकारकडे करणार आहे. 16-17ला जेव्हा मंजूर झाला त्या टायमाला आपणच त्यांना प्रश्न विचारला की याच्यावर अनेक टन आहे. त्या टायमाला 28 करोड रुपये सरकारचे खर्च होत असताना किमान त्या पुलाची डिझायनिंग बघणं त्या लोकप्रतिनिधी जरुरी होतं. इतके टन आहे ते त्या टायमाला बघितले गेले नाही का? इतके आपण व्यस्त होता का एवढा मोठा 28 करोड म्हणजे 38 करोड रुपयाची क्षमता असलेला हा पूल आरोबी या 2 तालुक्यांना जोडणारा दुवा आहे. तर त्या टायमाला आपल्याला वेळ नव्हता का किंवा बोदवड तालुक्या संदर्भात नसताय की आपण तो कसा होतोय काय होतो बघितलं नाही. त्या काळात 2017-18 मध्ये 16-17 मध्ये 17-18 मध्ये जो पूल मंजूर झाला तो पूल कोणत्या कॉन्ट्रॅक्टर दिला आणि कोणी दिला आणि कसं झाला आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टर टेंडर घेतलं हे प्रश्न मला विचारल्यापेक्षा ज्या कोणी मंजूर केला स्वतःच्याच कुटुंबातल्या त्यांना विचारा ना. पुढे बघूयात. गेल्या 2 महिन्यांपासून सुट्टीवर असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये येणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पंकजा मुंडे या 11 दिवसात राज्यातील 10 पेक्षा अधिक जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याला शिवशक्ती असं नाव देण्यात आलंय. हा दौरा फक्त देवदर्शनापुरता मर्यादित असेल असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील 10 पेक्षा अधिक जिल्ह्यातून 5000 किलोमीटरचा प्रवास त्या करणार असून या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील कृष्णेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन होईल आणि त्यानंतर नाशिक, नगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील मंदिरात त्या देवदर्शन करणार आहेत. अधिक महिना असेल, श्रावण महिना असेल त्यावेळी मी जे अचानक माझ्यामध्ये बदलाव झाले आणि मला अत्यंत देवाविषयी समर्पण फील झालं. रोज देवपूजा मी करायला लागले. त्याच्यातून मला वाटलं आपण देवपूजेच्या आणि देवदर्शनाच्या निमित्तानेच का नाही भेटायचं, शिव आणि शक्तीचं दर्शन घेऊ की. श्रावण पण महिना आहे आणि त्या निमित्ताने शिव आणि शक्तीचं दर्शन होईल तुमचं. नागपूरमधील डोंगरगाव परिसरात तरुणाच्या हत्येने खळबळ उडाली. 7 जणांनी मिळून भांडण सोडवण्याच्या उद्देशाने तरुणाला बोलावलं आणि त्यांची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली. आरोपी सौरभ उर्फ बादशाह पंधराम
याने त्याच्या साथीदारांसह तरुणाची हत्या केली असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. आणि आता बातमी पुण्यात नाही, मोठी कारवाई. पुण्यामध्ये 4,970 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलं. एकूण 10 लाख रुपयांचं बनावट पनीर पोलिसांनी जप्त केलं. ऐन सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आला. पुणे पोलिसांच्या दरोडा पथकानं छापा टाकत हे बनावट पनीर जप्त केलेलं आहे. हेच बनावट पनीर शहरातील अनेक दुकान आणि हॉटेलमध्ये विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्नाटकातून पुण्यात हे बनावट पनीर आणलं जात होतं. आणि आता ब्रेकनंतर बघूयात बातमी आहे कोल्हापूरमधनं. कोल्हापुरात 15 सप्टेंबरला गोकुळची सर्वसाधारण सभा लेखा परीक्षणाच्या मुद्द्यावरून गाजणार आहे. गोकुळची सभेमध्ये घटलेलं दूध आणि कर्मचाऱ्यांना मारहाण हे मुद्दे चांगलेच गाजणार आहेत. विरोधी महाडिक गट गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना घेरणार का हे आता बघावं लागेल. पण एकूणच त्याबद्दलची एक मोठी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. आपण बघतोय पुढली बातमी आहे की मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं भवितव्य उद्या ठरणार आहे. निवडणूक स्थगितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सिनेट निवडणूक आधी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेण्याची मागणी करण्यात आली. निवडणुकीला नियमबाह्य स्थगिती देण्यात आल्याचा आरोप असून हायकोर्टानं याचिकेची दखल घेत तातडीने सुनावणी घेण्याचं निश्चित केलं. तर नवाब मलिक यांना सत्र न्यायालयानं आणखी एक दिलासा दिला आहे. हमीदार सादर करण्यासाठी न्यायालयानं वाढीव महिनाभराची मुदत दिली आहे. मलिक यांची 14 ऑगस्टला वैद्यकीय जामिनावर सुटका झाली होती. 50,000च्या हमीवर न्यायालयानं मलिक यांच्या सुटकेचा आदेश दिला होता. जामिनाच्या आदेशानुसार मुदतीत हमीदार सादर करू न शकल्यानं मलिक यांनी वाढीव मुदतीसाठी अर्ज केला होता. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.